पाणीपुरी खायला कोणाला नाही आवडत, प्रत्येकाला रोज जरी दिली तरी आवडीने खातील. पण रोज खाणं पॉसिबल आहे का? आज आपण पाणीपुरी फ्लेवरचा मुरमुरा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मुरमुरे गरम करून घेतले. लागणारं इथे साहित्य घ्यायचे: कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिन्याची पाने आणि हिरवी मिरची. शेंगदाणे छान तळून घ्यायचे. नंतर घेतलेली हिरवी मिरची, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर, कढीपत्ता तळून घ्यायचा तेलामध्ये. तो बारीक करून घ्यायचा मिक्सरला. यामध्ये आता चवीला बॅलन्स येण्यासाठी थोडीशी साखर घालायची आणि एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे तयार केलेला मसाला. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, जिरं छान तडतडू द्यायचे. नंतर थोडीशी हळद घालायची. तयार केलेलं जो हिरवं वाटण होतं ते घालायचं. छान असं याचं पाणी कमी होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर जे आपण मुरमुरे गरम करून घेतले होते ते घालायचे. यामध्ये जलजिरा पावडर, काळं मीठ, त्याचसोबत चाट मसाला घालायचा आणि एकसारखं असं परतून घ्यायचं. एकदम परफेक्ट जशी पाणीपुरीचा फ्लेवर असतो ना, सेम फ्लेवरचे मुरमुरे बनवून तयार होतात. यावरती आता थोडीशी मसाला बुंदी आणि शेव टाकायची. मिक्स करून 1 ते 2 महिन्यासाठी हे स्टोअर करून ठेवू शकता. आता पाणीपुरी फ्लेवर रोज एन्जॉय करा. हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा.